आज माऊलींची पालखी पंढरपूरवरून परत आळंदीला येणार होती आणि आम्ही आज दिवसभर त्याचीच वाट बघत होतो. नमस्कार, मी आहे गाथाची आई. मागील वेळेस पाऊस असल्यामुळे आम्हाला काही दर्शनासाठी जाता आलं नव्हतं. त्यामुळे ह्यावेळेस ठरवलं होतं की सगळं आवरून ठेवायचं आणि दर्शनासाठी जायचं, कारण आज पाऊस पण नव्हता. सकाळचं कामं आवरून घेतली, नंतर दुपारचं जेवण केलं. पालखी तशी तर संध्याकाळी येणार होती, पण दुपारपासूनच माणसांची गर्दी व्हायला सुरुवात झाली होती आणि प्रत्येक जण फक्त पालखी येण्याची वाट बघत होतं. ते पण कशासाठी, तर फक्त एक दर्शन मिळावं म्हणून. काही लोक तर पालखीकडेही चालले होते. शक्यतो जास्त लोक तिकडे चालले होते, पण आम्ही ठरवलं होतं की जेव्हा पालखी खाली सोसायटी खाली येईल तेव्हाच आम्ही खाली जाऊ. तोपर्यंत आम्ही खिडकीतूनच वाट बघत होतो. गाण्यांचा आवाज येत होता, टाळांचा आवाज येत होता, त्यामुळे गाथाला त्याचं खूप नवल वाटत होतं आणि खिडकीतच नाचत होती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाऊसही नव्हता, त्यामुळे आम्ही पण आज खाली जाणार होतो. अजून तर पालखी लांबच होती, मग आम्ही पण खाली गेलो. खाली जाऊन बघतो तर काय, रस्त्याने सगळी गर्दीच गर्दी. थोडा वेळ थांबलो, जरा अंदाज घेतला, नंतर न विचार केला की अजून पालखी पण आलेली नाही. वाट पाहतच लोकांची एवढी गर्दी, तेव्हा पालखी आल्यावर तर किती गर्दी होईल. त्यामुळे गर्दीत घुसण्यापेक्षा आपलं घरीच जाऊन लांबूनच दर्शन घ्यावं, कारण गर्दीत गाथाला कॅरी करणं काय सोपं जाणार नव्हतं. म्हणून आम्ही परत घरी आलो आणि तीच खिडकीतून बघायला लागलो. आणि कंप्लीट संध्याकाळच्या वेळेस तर पालखी पण आली. पालखीच्या दर्शनासाठीची गर्दी पाहून आम्हाला बरं वाटलं की बरं झालं आम्ही घरी निघून आलो. दुपारपासून ते संध्याकाळपर्यंत तर पालखीची वाट बघण्यातच गेला. त्यामुळे आज रात्र झाली तेव्हा गाथाला गार्डनला घेऊन आले. आता तर एक नवीनच काढलंय की स्वतःच सायकल चालवायची. रात्र होती म्हणून असं नाही की काही खेळली नाही. झोका पण खेळली, सिसॉ पण खेळली. सिसॉवर बसायची तर नवीन स्टाईल आहे, पण आता हळूहळू शिकते की कोणतं खेळणं कसं खेळायचं, कोणत्या खेळण्यावर कसं बसायचं. संध्याकाळचं जेवण झालं आणि नंतर मी गवार निवडायला लागले, तर तिचा खेळच चालू होता. तर असा गेला आमचा आजचा दिवस. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय.